न्यूज अर्बन 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला भेटायला आले आहेत सौ मनीषा गोसेवाड. नमस्कार. 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 आणि आपल्या सोबत आहे कॅमेरामन राधेश्याम राठी आणि मी आहे वैशाली विनय खोपडे. आता आपण सर्वप्रथम आजच्या दिवशी सगळ्या महिलांना आमच्या दोघींकडूनही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नाही का, औचित्यच ते आहे. ऍक्च्युली औचित्यच ते आहे म्हटल्यानंतर आपण शुभेच्छा त्या द्यायलाच हव्यात. आणि महिला आपला दिवस असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, आपला थोडा परिचय करून द्याल आमच्या श्रोत्यांना तर फार छान होईल. म्हणजे तुमचं मूळ गाव कुठलं, तुमचं शैक्षणिक जडणघडण कुठे झाली, ते सगळं सांगाल तर आमच्या महिलांना छान वाटेल. पहिले तर माझं इंट्रोडक्शन देते की मी मनीषा पवन गोसेवाडे. माझं मूळ गाव वर्धाच आहे. अरे वा. आणि म्हणजे माहेर सासर वर्धाच. माझं शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूलला झालं आणि ग्रॅज्युएशन झालंय न्यू आर्ट्स अँड सायन्स कॉमर्स कॉलेजला. अच्छा. माझं BCS झालं. त्याच्यानंतर मी MBA केलं HR मध्ये. आणि MBA झाल्यानंतर लगेच आपले जे पालकमंत्री आहे सध्याचे पंकज भाऊ, त्यांनी फर्स्ट टाइमच आमच्या कॉलेजला कॅम्पस इंटरव्ह्यू अरेंज केलेले होते. तर माझं कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं होतं. म्हणजे आम्ही पूर्ण 150-200 स्टुडंट मधून आम्ही 5 जण सिलेक्ट झालो होतो त्यात. तर नागपूरला मग मी म्हणजे बरेच दिवस अपडाऊन केलं. नागपूरला कंपनी आल्या होत्या त्यावेळेला? त्यावेळेला एक स्पेक्ट्रॉन इन्फोटेक होती, इन्फोसिस म्हणून कंपनी होती आणि अशा बऱ्याचशा कंपन्या होत्या सॉफ्टवेअर हार्डवेअरच्या की त्यांनी आमचे इंटरव्ह्यूज घेतले होते. तर माझं स्पेक्ट्रॉन इन्फोटेकला सिलेक्शन झालेलं होतं. अच्छा. तर तिथे मग 3-4 वर्ष मी तिथे जॉब केला. त्यानंतर माझं नातं जुळलेलं आहे वर्धा अर्बनशी. माझं 7 वर्ष मी वर्धा अर्बन मध्ये पण जॉब केला. हो का? हो. मी इथे पवनार ब्रांचला मॅनेजर म्हणून होते. आणि वर्धा अर्बन मध्ये बचत गट आणि गोल्ड लोन हा विभाग मी सांभाळलेला आहे. पण काही फॅमिली म्हणजे माझे जे सासरे आहेत ते आजारी होते आणि माझ्या सासूबाईंना पण शुगर वगैरेचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे मग मला जॉब क्विट करावा लागला. अच्छा अच्छा. मग मी 6-7 महिने घरी राहून तितके दिवस आपण हे नाही करू शकत आणि ते बरं पण नाहीये आपण गॅप देणं. तर म्हणून मग काही दिवस घरी राहून मग नंतर मला बिलकुल माझ्या घरा शेजारीच महाराणी पेट्स प्रायव्हेट लिमिटेड वर्धा IT पार्क प्रोजेक्ट इथे ऍज अ सिनियर ऍडमिन म्हणून त्यांनी मला ऑफर केली. तर घरा शेजारीच असल्यामुळे की मला घरून कन्व्हिनियंट मला होईल म्हणून मी तिथे जॉईन केलं. तिथे आता मला 8 वर्ष झाले मी काम करते. हो ना. वर्धा अर्बनचा अनुभव कसा होता तुमचा? वर्धा अर्बन, आता मी वर्धा अर्बनच्याच एका म्हणजे कर्मचारीशी हितगुज करते आहे. तर तुम्ही समजून घ्या की माझा अनुभव म्हणजे मी अजूनही वर्धा अर्बनशी जुळलेली आहे असंच मला वाटतं. कारण की साहेबांनी इथले जे कर्मचारी आहेत त्यांनी मला मी इथून सोडून गेली आहे असं कधी भासवूच दिलं नाही. हो ना. छान. म्हणजे आणि माझ्यापेक्षा आता तुम्ही पण साहेबांना खूप चांगल्या तऱ्हेने ओळखता आणि मी पण 7 वर्ष त्यांनी लहान मुलीप्रमाणेच मला सांभाळलं आणि त्यांच्यासाठी सगळ्या वर्धा अर्बन परिवार हा त्यांचा परिवार असं म्हणून ते सांभाळतात. बरोबर, ऍब्सोल्युटली राईट. तुमचं सामाजिक क्षेत्रातही काही काम आहे. तुम्ही मसाले वगैरे बनवता, हे तुम्ही आधीपासूनच करत होता की कशी, त्याची सुरुवात कुठून झाली तुमची? ऍक्च्युली कसं आहे की जसं सुरुवात मी तुम्हाला जसं सांगितलं की मी बचत गटामध्ये पण काम केलंय वर्धा अर्बन मध्ये असताना. तर महिलांच्या ज्या समस्या होत्या त्या तर मला कळतच होत्या की नाही आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे पैसे देऊन लोन देऊन त्यांचं हे नाही होणार. म्हणजे त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आणि करायचं आपण आपला तो एक ह्युमन स्वभाव असतो की करायचं आहे पण कधी सुरुवात करायची आणि आपण सुरुवात करत नाही. बिंग अ वुमन अँड बिंग अ ह्युमन आपल्याला बरंच काही करायचं असतं पण वेळ मिळत नाही. पण तुम्ही वेळ काढला. तर काय झालेलं की आपल्याला कोविडनी खूप काही शिकवलं. कोरोना जो आला त्यांनी आपल्याला खूप काही शिकवलं. त्यांनी आपल्याला जसं जगायचं कसं हे शिकवलं आणि कुठल्या चुका करायच्या नाही हे पण शिकवलं. तर
मी तर म्हणेल की कोविडमुळे मला ते एक उत्तेजना आली की बा आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण की महिलांचं घरी काम करणाऱ्या महिलांना पण आपण म्हटलं की नाही तुम्ही येऊ नका. त्यांचा जो घर चालते, त्यांचा उदरनिर्वाह जो होतो तो या सगळ्या गोष्टींमुळे, जे रोजगार म्हणजे रोज त्यांचा जो असतो, रोज काम करून जे लोक म्हणजे ते म्हणतात ना हातावर आणून कुणावर खातात त्या पद्धतीने. तर काही महिला आल्या ऑफिसला की मॅम काहीतरी करा आमच्यासाठी, आमचं गरीब मुलांना आम्ही काही हे नाही करू शकत आहे, स्कूलची फीस तर आम्हाला भरावंच लागणार आहे, बिकॉज ऑनलाईन स्कूल पण सुरू होती तेव्हा. तर काम नसल्यामुळे त्यांच्या बेसिक गरजा पण त्या पूर्ण होत नव्हत्या. आणि कोणी किती देणार ना तुम्हाला, म्हणजे आम्ही मागून मागून किती मागणार आहे, आणि गव्हर्नमेंट पण तुम्हाला किती देणार. तर त्या काळात मग मला असं विचार आला की नाही आपण काहीतरी सुरू केलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे आपण सगळे जाणतो की प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही एक खासियत असते, एक स्पेशालिटी असते. जसं तुम्ही आहात आता, जसं तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पारंगत आहात, परंतु किचन मध्ये पण तुमच्या हातून काही ना काही एक चांगली गोष्ट बनत असेल. म्हणजे जसं आता कोणी अनारसे सगळ्यांना जमत नाही, तर अनारसे कोणीतरी खूप छान बनवतं, चकल्या कोणी खूप छान बनवतं, त्यांना शंकरपाळे जमत नाही, म्हणजे एक एक्झाम्पल सांगते. तर आणि उन्हाळी वाळवंट आपण सगळे घरी बनवतोच. तर मी विचार केला की नाही आता महिला सक्षमीकरण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्याच महिला कामाला लागलेल्या. घरी खूप मोजक्याच महिला असतात की ज्या घरी बसून राहतात किंवा गृहिणी म्हणून काम करतात. त्या गृहिणी पण आजकाल घरी बसून आपलं काही ना काही रोजगार त्यांनी स्वतःसाठी निर्माण करून ठेवलेला आहे. तर म्हणून त्या सगळ्या महिलांना घेऊन, मी 5 महिलांना घेऊन आम्ही मसाल्यांचे कोर्सेस केले, ऑनलाईन. पुण्याला एक घे भरारी म्हणून एक संघटना आहे, त्यांच्या थ्रू मसाल्याचे कोर्सेस झाले. मी त्या 5 जणींचे पण रजिस्ट्रेशन करून आम्ही सगळ्यांनी केले. आणि पहिले आम्ही 5-5 किलोच्या हिशोबाने, जसं जिरेपूड, धनेपूड, हळद, तिखट सगळं क्लीन करून व्यवस्थित त्याला आम्ही म्हणजे बारीक करून आणलं. बरं, मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे मॅडम, पण माझ्याकडे एकही मशीन नाही. म्हणजे मी विदाऊट मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट, म्हणजे कसं असतं ना की आपण काय करतो की खूप सारे पैसे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून घेतो. कुठल्या तरी व्यवसाय म्हटलं की 4-5 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट करतो, आणि मग नंतर मग मार्केटिंग सुरू होते. आम्ही तसं नाही केलं. आम्ही पहिले आमचं वस्तू बनवली. बरं, काही महिलांकडे कांडप मशीन होत्या, त्या बंद पडल्या होत्या, कारण की आजकाल ते दळण चक्की आली आहे, त्याच्यामुळे त्या कांडप मशीन बंद झाल्या होत्या. तर त्यांना शोधलं, त्यांना मी सांगितलं की तुम्ही बंद करू नका, आम्ही तुम्हाला देतो रोजगार. असं करून त्या 5-6 महिलांना पण मी आमच्याकडून त्यांना सोबत घेतलं. आणि मग आम्ही आमचे जे मसाले आहेत ते कांडप मशीन वरती कुटून तयार केले. म्हणजे ते ग्राइंड नाही होत. तुम्ही बघा, मिक्सर मध्ये जेव्हा आपण कुठली पण प्रक्रिया करतो ती गरम होते. गरम होते असल्यामुळे काय होते की त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपल्याला युजफुल आहे बॉडीला, ते सगळे निघून जातात, आणि त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी, जळकी लागणं, या सगळ्या गोष्टी होतात. तर त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ते कांडप मशीन वरती कुठून तयार करतो. तर पहिले आम्ही 5-5 किलो तयार केले. मग आम्ही असेच सगळ्यांना, म्हणजे जे आपले जवळचे आहेत त्यांना ते छोटे छोटे सॅम्पल बनवून त्यांना दिले, आणि अशा पद्धतीने आमचा तो व्यवसाय सुरू झाला. आणि मग काही एक्झिबिशन्स केले, मी एक्झिबिशन्स मध्ये ठेवले. असं करून 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 आजच्या कंडिशनला माझ्यासोबत 50 बाया काम करतात. अरे बापरे. ज्या की माझ्या एम्प्लॉई नाही आहेत, माझ्यासोबत ऍज अ पार्टनर म्हणून त्या काम करतात. वर्षभर एक बाई चकल्याच बनवते. माझ्याकडे चकल्यांची ऑर्डर वर्षभर असतात, दिवाळीतच नाही, वर्षभर. आता जसं अधिक महिना आहे, अनारसाची ऑर्डर असते, ती एक वर्षभर ती बाई अनारसेच बनवणार. आणि अशा सगळ्या बायांना एक एक काम मी दिलेलं आहे. वर्षभर त्यांना रोजगार मिळतो माझ्याकडून, आणि मार्केटिंगचं सगळं मी बघते, आणि बाकी त्या माझ्यासाठी मेहनत करतात. उन्हाळी वाळवण
वर्षभर पाहिजेच असतात लोकांना. पाहिजेच असतं. त्याच्यामुळे त्यांना ह्या 4 महिन्यात इतकं चांगला त्यांना रेव्हेन्यू येऊन जातो की त्या वर्षभर त्यांना गरज नसते मग पैशाची, की नाही त्यांचं वर्षभर त्यांचं सगळं त्या रेव्हेन्यू मधून आपण त्यांना काही ना काही देत असतो. मला असं विचारायचं आहे तुम्हाला की हे जे तुम्ही प्रोडक्ट आहात हे तुमचे वेळोवेळी विकल्या जातात की त्याला स्टोरेज वगैरे करता तुम्ही? असं नाही, आम्ही काय करतो, जसं 8-8 दिवसानंतर मागणी तशी पुरवठा आहे का मागणी तुमचा? तशी पुरवठा करतो. असं. कारण की स्टोरेज करून हे बघा, स्टोरेज तर बाकी सगळे मसाले पण करतात मार्केटवर, पण जर तुम्हाला फ्रेश पाहिजे असेल, त्याच्यामध्ये रेटमध्ये फ्लक्च्युएशन राहणार, पण तुम्हाला फ्रेश मिळणार. नाही, वाळवण्यांच्या पदार्थांची जशी फक्त आता या महिन्यांमध्येच काही मागणी असते असं वाटतं मॅडम आपल्याला. मी तुम्हाला सांगू, मुगाची वडी मी माझ्याकडे 1 क्विंटल मुगाची वडी बनवते बापरे. उन्हाळ्यात, आणि वर्षभर त्याची मागणी असते. सगळ्यात जास्त तर पावसाळ्यात मागणी असते मुगाच्या वडीची. बरोबर ना, भाज्यांचा पुरवठा नसल्यामुळे. एक्झॅक्टली. म्हणजे असे बरेचसे आहेत लोक, आणि माझं असं नाही ना की फक्त वर्धेपुरतेच मर्यादित आहे. माझे ऑनलाईन ऑर्डर जातात, पुण्याला जातात, मुंबईला जातात, अच्छा, इव्हन काही फॉरेनला पण जातात. हो ना. मग तुम्ही पॅकेजिंग करून प्रॉपर पॅकेजिंग करून आपण हे पाठवतो. आता मी माझं तसं एक्सपोर्ट मध्ये मी आले नाहीये, पण मला यायचं आहे, तर समोर माझे त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे डॉक्युमेंटेशन भरपूर असतं त्याच्यासाठी. डॉक्युमेंटेशन साठी मी आता स्टार्ट केलेलं आहे. एक्सपोर्ट मध्ये पण मला यायचं आहे, कारण की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्या महिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला, तर त्यांना पण मला माझ्या समोर न्यायचं आहे. कसं असतं मॅम की आपण काय करतो की कुठलाही व्यक्ती फक्त स्वतःसाठी विचार करतो, बरोबर, पण ज्या व्यक्तींनी जर स्वतःसाठी विचार केला की नाही, मी गेलो ना समोर, तर बस मला मग बाकीच्यांचं मला काही घेणं नाहीये, तर तो व्यक्ती कधीच सक्सेसफुल नाही होत. पण जर तुम्ही 10 लोकांना सोबत घेऊन त्यांना सक्सेस करण्याचा प्रयत्न केला, तर आपोआपच तुम्ही पण सक्सेस होता आणि तुमच्या सोबतचे सगळे सहकारी पण सक्सेस होतात. बरोबर. अगदीच. या सगळ्या तुमच्या कार्यामध्ये या महिला तुमच्या सोबत असतातच, पण तुमच्या परिवाराची साथ कशी असते? तुमचे मिस्टर, मुलं हे पण पूर्णपणे त्यात सहभागी असतात का? हो, नक्कीच मॅम. ऍक्च्युली, आणि हा खूप चांगला प्रश्न आहे, आणि मला सगळ्या महिलांना हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर समोर जायचं असेल, तर तुम्हाला परिवाराला विश्वासात घेऊन त्यांचा सपोर्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिले त्यांनाच विश्वासात घ्यावं लागेल. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, पण म्हणजे मी आज जी आहे त्याच्या मागे माझ्या मिस्टरांचा पूर्ण सहभाग आहे, आणि ते जर नसते तर कदाचित मी आज इथे तुमच्या सोबत नसते. म्हणजे मी पण 10 to 5 जॉब करून राहिली असते. म्हणजे ते असतं ना की माझ्यापेक्षा जास्त त्यांनी माझ्यातला स्पार्क ओळखला, आणि त्यांनी मला पुढे जाण्याची संधी दिली, तुम्हाला पुढे जाण्याची संधी. नक्कीच. खऱ्या अर्थाने तुम्ही स्वयंसिद्ध आहात. म्हणजे लोकांना घेऊन चालणं किंवा आपल्यासोबत 4 लोकांना रोजगार देणं सोपी गोष्ट नाहीये, पण त्यातूनही त्यांचा उदरनिर्वाहही त्यातूनच तुम्ही करता, हे पण फार मोठी गोष्ट आहे. तर आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या महिलांना काय सांगू इच्छिता? माझं सर्व महिलांना फक्त माझं एवढंच सांगणं आहे की स्वतःमधले जे सुप्त गुण आहे त्या ओळखा. बरोबर. आणि महिला दिन म्हणजे मी तर हे म्हणेल की आपल्याला महिला दिन साजरा करण्यासाठी एका दिवसाची गरज नाही. आपल्यासाठी हा प्रत्येकच दिवस हा महिला दिन असतो, कारण की आपलंच राज्य असते. घरात काय बनणार आहे पासनं तर म्हणजे घरच्या पुरुषाला काय खाऊ घालायचं याच्यापासून सगळं आपण डिसाईड करतो. बरोबर. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक दिवस हा आपलाच आहे, आणि प्रत्येक दिवस हा आपला महिला दिन म्हणून जर तुम्ही सेलिब्रेट कराल, तर मला असं वाटतं की प्रत्येक या पूर्ण विश्वातल्या कोणत्याच महिलेला महिला दिन असं एक दिवस साजरा करून स्वतःला मी सक्षम आहे हे सांगण्याची गरज नाही पडणार. बरोबर. मॅडम, तुम्ही जेव्हा मार्केटिंगला उतरलात बाजारामध्ये, तेव्हा तुम्हाला काय काय अडचणी आल्या? म्हणजे अनेक प्रोडक्ट बाजारात असताना तुमचं प्रोडक्ट तुम्ही इथे लॉन्च करून त्याची मार्केटिंग करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून स्वतःचा प्रोग्रेस करणं पर्यंतच, म्हणजे मार्केटिंगला काय काय अडचणी आल्या? मॅडम, पहिले तर लोकांचा विश्वास. कारण की कसं आहे, मी जर सगळ्यांना
उच्च क्वालिटीचं उच्च प्रतीचा जर हे दिलेलं आहे, मला माहिती आहे की माझ्या प्रॉडक्टमध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आहेत, तर त्याच्यामुळे माझ्यामधला जो कॉन्फिडन्स आहे ते माझे प्रॉडक्टच सांगतात. हा ना. मार्केटिंग अडचण नाही जात. हा, म्हणजे त्याला मार्केटिंगसाठी त्या म्हणजे ज्या गोष्टी मला पाहिजे आहेत, म्हणजे ज्या प्रॉडक्ट मध्ये आपल्याला पाहिजे असते, एक तर गुणवत्ता पाहिजे असते, क्वालिटी, त्याच्यानंतर प्युरिटी पाहिजे असते की तुम्ही त्यात काय युज करता, हायजीन प्रॉपर पाहिजे असते. म्हणजे मी जेव्हा प्रॉडक्ट तयार करते तेव्हा जर मी ग्राहक आहे आणि मला कशा पद्धतीने ते लागणार आहे, बरोबर, तर तो विचार करूनच मी प्रॉडक्ट तयार करते. त्याच्यामुळे मला माहिती आहे की तो एक कॉन्फिडन्स आहे की माझ्या प्रॉडक्ट मध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत. मार्केट रेट पेक्षा माझे प्रॉडक्टचे रेट जास्ती आहे, मी सांगते सर्वांना, कारण की मी क्वालिटी देते. तर पहिले थोडासा म्हणजे त्रास झाला मला, पण एक्झिबिशन्स मध्ये मी जेव्हा गेले, मी पहिले एक्झिबिशन्सच केले. हो का? हा, रोटरीमध्ये मी माझे स्टॉल लावले, नागपूरला मी एक्झिबिशन्स करते, अजूनही करते. म्हणजे आज चंद्रपूरला, नागपूरला, वणीला, अकोला, अमरावती या सगळ्या ठिकाणी मी माझे एक्झिबिशन्स केलेले आहेत. आणि एक्झिबिशन्स मधूनच मला ग्राहक मिळाले. तर ज्यांनी एकदा युज केला तो परत माझ्याकडे येणार आहे ही मला खात्री असते. अच्छा, बरं, या एक्झिबिशन तुम्ही आता जवळजवळ आजूबाजूच्या सगळ्या पंचक्रोशीत एक्झिबिशन्स केले आहे, त्याचा अनुभवही तुमचा दांडगा आहे. तुम्हाला कुठले ग्राहक जास्त अप्रोचेबल वाटले? तरी ऍक्च्युली आपण म्हणतो की महिला वर्ग हा आपला जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला, चिकित्सक आहे. आणि महिला म्हणजे मसाले म्हटलं, हुनाळी वाळवण म्हटलं तर महिला आल्या, किंवा या सगळ्या गोष्टी महिला. पण मला मॅक्झिमम मी बघते एक्झिबिशन्स मध्ये माझ्या स्टॉलवर तुम्हाला पुरुषांचीच गर्दी जास्त दिसणार, कारण की त्यांना व्हेरायटीज पाहिजे असतात, ज्या की घरी मिळत, ज्याची त्यांना टेस्ट, ऍक्च्युली तेच आहे ना की घरी त्यांना ती टेस्ट त्यांना ती पाहिजे असते. तर मग मॅक्झिमम क्वेश्चन्स मला पुरुष मंडळीच विचारतात, हा मसाला कशासाठी युज करतात, हा मसाला कशा युज करतात, कारण की ही एक ह्युमन टेंडन्सी आहे मॅम. तुम्ही बघा, मॅक्झिमम शेफ म्हणजे हॉटेल्समध्ये तुम्हाला महिला कुक नाही दिसणार, 4 स्टार 5 स्टार सगळे तुम्हाला पुरुष मंडळीच दिसतात. बरोबर. तर तो एक म्हणजे महिला वर्ग म्हणूनच नाही, तर दोन्हीही वर्ग माझे कस्टमर आहेत. इव्हन मुलं पण छोटे. हो ना. हा, म्हणजे छोट्या मुलांना चिप्स पापड हे खूप जास्त आवडतात, तर पहिले ते येतात माझ्याकडे. तर आपण कसं मार्केटिंग आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना अट्रॅक्ट करतो आणि त्या हिशोबाने आपण आपलं प्रोग्रेस हळूहळू करतोय. हो ना, छान, अगदी उत्तम. म्हणजे आता तुमचं तरी टर्नओव्हर किती असेल, म्हणजे किती, म्हणजे तुमचं सगळं वजा जाता बायांना प्रॉफिट वगैरे होऊन तुमचा प्रॉफिट निघतो का यामध्ये सगळं? आता पहिले माझं मी 50,000वरती स्टार्ट केलं होतं, म्हणजे फक्त 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट होती माझी. आणि आता माझा जो टर्न ओव्हर आहे तो 20 ते 25 लाखापर्यंतचा. बापरे, वाखाणण्याजोगंच आहे म्हणायला हरकत नाही. फार छान आहे, म्हणजे तुम्ही इतरांना रोजगार पण देताय, त्याच्यामुळे फार छान. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आता आमच्या महिलांना काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन माझं, मी जसं पहिलेच म्हटलं की बा त्यांनी आपले सुप्त गुण ओळखा, आणि जर कोणामध्ये खरंच काही क्वालिटी असतील, त्यांना काही करायचं असेल, तर त्यांनी मला संपर्क साधा, मी त्यांना नक्कीच मदत करेल. अरे वा, छान छान छान. या नोटवर आपण आजचा कार्यक्रम इथे समाप्त करतो. तर मला असं म्हणायचं आहे की या महिला दिनाला मी भुसेवाडे मॅडमला फार शुभेच्छा देते. आणि आपलं प्रोजेक्ट म्हणा किंवा आपला काय म्हणता येईल त्याला, आपला उद्योग म्हणा, अजून दिवसेंदिवस वृद्धिंगत हो, हीच मी प्रार्थना करते. नमस्कार. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.